तर आता आम्ही चाललो आहोत गावी कोकणमध्ये. तर भेटूयात पुढील जर्नीमध्ये. मी दाखवेन तुम्हाला कसे कसे जाते बोले. आणि आम्ही खूप खुश आहे जे की मी गावी जाते. सो आता चला नंतर बोल भेटूयात आता ट्रेनमध्ये. आता आम्ही विरार टू दादर जाणार, दादर टू कुर्ला जाणार, फिर कुर्ला टू कुर्ल्यावरून आमची ट्रेन आहे. 10 o'clockची. मग आम्ही कुर्ला टू कुर्ल्यावरून 10:15ची ट्रेन आहे. तर आता आम्ही सगळी फॅमिली चाललो आहोत. भेटूयात जर्नीमध्ये. कुठे ते येतात. हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनस. सोबत माणसं पण बघा बाई. माणसं प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. गाडी क्रमांक AA013 लोकमान्य टिळक टर्मिनस कोयंबटूर एक्सप्रेस वरना जिसे रवाना होने का निर्धारित समय 10 बजे 35 मिनट. प्लेटफॉर्म क्रमांक 4 से रवाना होगी. अटेंशन ऑफ पैसेंजर्स, ट्रेन नंबर 113. तर इकडून आम्ही आता गाडी करतोय कारण का पप्पांचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यांना कारण का आम्हाला खूप म्हणजे 4थ्या प्लॅटफॉर्मवरती जायचं होतं. तर एवढं त्यांना जमलं नसतं ह्या प्लॅटफॉर्मवरून जायला, म्हणून आम्ही ही गाडी केली. मग त्यांच्यासोबत मी आणि गार्गी पण गेली आणि माझी मोठी बहीण. थोडं सामान ट्रेन ऑलरेडी हे काय दिलं. हे बॉटल हे बॉटल ठेवायचं. हे मोबाईल होल्डर, लाईट. आणि हे सॉरी आम्ही तर इथे एसी ट्रेन मध्येच जातो. अशी आपल्याला सेपरेट लाईन दिलेली असते.
आपण बंद चालू. चला गुड नाईट. आणि आता आम्ही आमच्या गावी आलोय म्हणजे ट्रेन थांबली आहे. वैभववाडी आमचा तालुका आहे आणि कोकिसरे गाव आहे. पण आम्ही इकडे उतरत नाही आहोत कारण का आम्हाला जायचं आहे कणकवलीला. कणकवलीमध्ये माझ्या 2 आत्या आहेत, त्यांच्या घरी जातोय आम्ही. परत 1-2 दिवसाने येऊ आम्ही आमच्या गावी. पण आता सध्या आम्ही कणकवलीला जातो. इकडे खूप वेळ गाडी थांबली होती, त्यामुळे मग आम्ही सगळेच उतरलेलो. आणि वैभववाडी स्टेशन म्हटल्यावर आनंद होतोच, त्यामुळे जरा टाईमपास चालू होता आमच्या सगळ्यांचा. ही आमची वैभव. ते आपलं फाटा लागेल ना रे. आणि वैभववाडी स्टेशन गेल्यानंतर थोड्याच वेळात आमचं कोकिसरे रेल्वे फाटक लागेल. आता दिसेलच तुम्हाला. हे लागले आमचं कोकिसरे रेल्वे फाटक. आणि फायनली आम्ही कणकवलीमध्ये उतरलोय. आता आम्ही कणकवलीच्या बाहेर आलोय आणि आता रिक्षाने जाऊ कलमठ. कुठे गार्गी. हा. आणि फ्रेश होऊन जेवायला बसलो आणि जे बघितलं तर फणसाची भाजी होती आणि पिठी. त्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं कारण का गावी आल्यावर हे जेवण मिळालं तर खूप बरं वाटतं.